महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका रणधुमाळी। नेत्यांचं मत कोणाला, जनतेचा कौल कोणाला? पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूजवर। गटाराची कुठं आहे माहित नाही, पाणी सगळ्या नेत्यांमध्ये इतकी चांगली अंडरस्टँडिंग आहे, अशी अंडरस्टँडिंग कुठंच नाही, कुठेच नाही। एकमेकावर एवढे बोलतील, बोलणं झाले की रात्री लगेच बोलतील। परिवर्तन विकास आघाडी शहराचा सर्वांगीण विकास करणार, आमदार रत्नाकर गुट्टे। 50 वर्षापासून बकाल अवस्था झालेल्या परभणी शहराचा सर्वांगीण विकास घडवून आणणार, आमदार रत्नाकर गुट्टे। परिवर्तन विकास आघाडी परभणी महानगरपालिकेच्या सर्व जागा लढवणार, आमदार रत्नाकर गुट्टे यांची पत्रकार परिषदेत माहिती। सर्वसामान्य मतदारांसाठी शहराच्या विकासासाठी आघाडीची उभारणी। परभणी निजामकालीन जिल्हा असून मागील 50 वर्षात परभणी शहर हे धुळीचे आणि घाणीचे शहर म्हणून ओळखले जाते। महानगरपालिकेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या कालावधीत सर्वच पक्षाच्या राजकीय पुढाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनी पडद्याआड सातत्याने साठेलोटे करीत महानगरपालिकेची लक्तरे वेशीवर टांगली आहेत, असा आरोप करीत आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेद्वारे केला। महानगरपालिकेअंतर्गत या भ्रष्ट साखळीच्या विरोधात सर्वसामान्य मतदारांना एक सक्षम पर्याय म्हणून यशवंत सेना प्रणित परभणी परिवर्तन विकास आघाडी सर्व जागा लढवणार आहे, अशी माहिती दिली। गेल्या 50 वर्षात लोकप्रतिनिधींनी आपली तिजोरी भरून सामान्य जनतेवर अन्याय केला आहे, अशी खंत आमदार गुट्टे यांनी व्यक्त केली। संपूर्ण शहर बकाल झाले आहे, बहुतांशी रस्ते पूर्णतः उखडले आहेत, नाले नाहीत, ज्या नाले अस्तित्वात आहेत त्या नाल्यांमधून सांडपाणी वाहत नाही, मोठ्या नाले लुप्त आहेत, संपूर्ण शहरात कचऱ्याचे ढीग साचले आहेत, दुर्गंधी सर्वदूर पसरली आहे, त्यामुळे ढासांनी उच्छाद मांडला आहे, आरोग्याचे प्रश्न गंभीर झाले आहेत, त्यातच संपूर्ण शहरातील खड्डेमय रस्त्यामुळे छोट्या मोठ्या अपघातांबरोबर हजारो व्यक्ती कायमस्वरूपी जायबंदी झाले आहेत। रस्त्यावर खड्ड्या व्यतिरिक्त धुळीचे साम्राज्य आहे, त्याहीपेक्षा कहर सामान्य माणसास 10 दिवस पाणी मिळत नाही। मूलभूत सोयी सुविधांच्या प्रश्नांवर महानगरपालिका पूर्णतः अपयशी ठरली आहे, असे आमदार डॉक्टर गुट्टे यांनी निदर्शनास आणून दिले। स्थापनेपासून मनपाची स्थिती गंभीर आहे, सर्व आघाड्यांवर मनपा सबशेल फेल ठरली आहे। आर्थिकदृष्ट्या मनपाचा गाडा कोलमडलेला आहे, 6 महिने कर्मचाऱ्यांना सुद्धा मनपा वेतन देऊ शकत नाही, विजेचे बिल सुद्धा अदा करण्या एवढी महापालिकेची क्षमता नाही, त्यामुळे या मनपाद्वारे भविष्यात विकास कामे केली जातील याची शाश्वती सुद्धा नाही। आजपर्यंत या महापालिकेवर ज्यांनी सत्ता गाजवली त्या मातब्बरांसह पदाधिकाऱ्यांनी भ्रष्ट कारभार करीत महापालिकेची लक्तरे वेशीवर टांगली। सत्तारूढ असो विरोधी पक्षाने साटेलोटे करीत केवळ स्वतःचा स्वार्थ साधला, गुत्तेदारी करीत मलिदा लाटला, कोट्यावधी रुपयांच्या योजना पद्धतशीरपणे हडप केल्या। पाणीपुरवठा योजना हे त्याचे उत्तम उदाहरण आहे, असे नमूद करीत गुट्टे यांनी सर्वसामान्य नागरिक या साऱ्या गोष्टींमुळे हतबल झाला आहे, या नागरिकांना चांगला आणि उत्तम पर्याय हवा आहे, त्यामुळेच आपण महानगरपालिकेअंतर्गत चांगल्या स्थानिक नेते मंडळींसह स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवून मतदारांसमोर उत्तम पर्याय उभे करणार आहोत, त्यास निश्चितच सामान्य मतदार मोठा प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा गुट्टे यांनी व्यक्त केली। यावेळी परिवर्तन विकास आघाडीचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष सचिन देशमुख, फारुख बाबा, अहद भाई, सुशील कांबळे, रवी कांबळे, डॉक्टर दिनेश कांबळे, के भारसाकडे, साजेद बेलदार, हरुणभाई आदी उपस्थित होते। गटाराची कुठं आहे माहित नाही, पाणी सगळ्या नेत्यांमध्ये इतकी चांगली अंडरस्टँडिंग आहे, अशी अंडरस्टँडिंग कुठंच नाही, कुठेच नाही। एकमेकावर एवढे बोलतील, बोलणं झाले की रात्री लगेच बोलतील। तर त्या मौत झालेल्या व्यक्तीला कुणाला जर घेऊन जायचं म्हणलं तर रस्ता नाही, पाऊस जर असेल, चौघाला जर खांद्यावर न्यायचं म्हणलं चौघाला चलायसारखा रस्ता नाही तिथे। ही अवस्था कुठं असते? निजामाकालीन जिल्हा आमचा, आणि ही अवस्था आज शहरामध्ये कुठे? मी सगळीकडे फिरलो, सुशीलच्या वार्डात गेलेलो आहे,
आमच्या आपल्या अवस्था आहे तिथे सगळीकडे परभणी शहरात जर बघितलं तर आज रस्ता नालीची काय अवस्था आहे, स्वच्छतेची काय अवस्था आहे आणि भूमिगत गटार हे केव्हाचं मंजूर झालेले, मंजूर झालं म्हणतात पण ते कुठं गेलंय मंजूर होऊन, ते काय इथं येत नाही आणि का काम सुरू होत नाही मला माहित नाही. मला जर कोणी मदत मागितली असती मी मदत निश्चित केली असती, पण हे ते गटाराचे कुठं आहे माहित नाही. पाण्याचे सगळ्या नेत्यामध्ये इतकी चांगली अंडरस्टँडिंग आहे, अशी अंडरस्टँडिंग कुठंच नाही, कुठेच नाही. एकमेकावर एवढे बोलतील, बोलणं झालं की रात्री लगेच बोलतील. तर असं बोलावंच लागते, असं बोललंच पाहिजे आपण, म्हणजे इतकी अंडरस्टँडिंग. आता या निवडणुकीमध्ये कुठं कुणाला उभं करायचं, कुणाची कुठं मदत घ्यायची, तो कसा निवडून येईल, त्यानं मदत केली की तो निवडून येईल का, यानं मदत केली तर तो निवडून येईल का, ही आता राजकारण सुरू झालं. मग इथं काँग्रेसने किती उभे करायचे, शिवसेनेने किती उभे करायचे, राष्ट्रवादीने किती उभे करायचे. आता दोन दोन झाले, शिवसेना 2, राष्ट्रवादी 2, काँग्रेस 1, भाजप 1, अशा सगळ्यांनी कुठं कुठं कुणाचं निवडून येतं, कुणा कुणाला मदत करायची अंडरस्टँडिंग लोक उभे करायचे आणि निवडून यायचं. निवडून येऊन फर्स्ट क्लास आपला महापौर बसवायचा आणि मग चालू 5 वर्ष लुटून खायला. 5 वर्ष पुन्हा काय करायचं ते सगळ्याला माहित आहे तुम्हाला. मी जर खोटं बोलत असेल तर तुम्ही मला क्वेश्चन करा. पुन्हा लुटून खायचं सगळं व्यवस्थित, पुन्हा काय करायचं ठरवूनच करायचं सगळं. फार हुशार पत्रकार आहे. विरोधी पक्ष नेता सत्तेमध्ये सोबत आणि त्यातलाच एक विरोधी पक्ष नेता. काय गमक आहे की कळत नाही हो. आणि कसं होऊ शकतं हे, आणि कसं करू शकतात हे, किती जनतेला बनवायचं हे. आता तुमच्या पक्षाचा लढा कोणासोबत राहणार? मी जनतेसाठी लढतो. मान्य आहे आम्हाला. प्रतिस्पर्धी लढा कोणासोबत आहे? आता पॅनल कोणते कोणते पुढे येते बघावं लागेल. आता कोण किती सेटलमेंट करते, कोण कसं होते, कुणाचे किती उभे करते. मी तर माझ्याजवळ जेवढे तर मी तर काय 54-56 काय तेवढा तर सगळे उभं करायची इच्छा आहे माझी. जसे मिळतील तसे आम्ही उभे करू, नाही झाले आम्ही जेवढे आहेत त्याच्यावर आम्ही करू. पण एवढं आहे, महापौर जे बनणार हा महापौर परभणी परिवर्तन विकास आघाडी त्याच्याशिवाय महापौर बनणार नाही. एवढी संख्या निवडून आल्यानंतर तडजोडी होऊ शकतात समजा. निवडून आलं तर तडजोड ती कुणाशी करायची नाही, ते विरोध राहून कुणाशी करायची. आम्हाला आमचा मान सन्मान द्यायचा ठीक आहे. आम्ही कोणाला सोबत जाऊन कोणाला जर आमचे देऊन तो जर महापौर बनत तर देणार नाही. एक अशी पण चर्चा असते मधून की राजेश विटेकर आणि तुम्ही एकत्रित येऊन महापालिकेची निवडणूक लढवणार. दोस्ताना याचा अर्थ अंडरस्टँडिंग आहे असं नाही. दोस्ताना आहे आणि निश्चित आहे आणि यापुढे राहणार आहे. नाही, विकासाच्या मुद्द्यावर जर तुमचं एकमत झालं तर दोघांचं ते बघू ना. आता ते पुढे आता आम्ही तर ठरलंय आमचं जसं आहे तर ते मोठा पक्ष आहे, इथं सगळे मोठे मोठे लोक आहेत त्यांच्या पक्षाचे. पुढे जसं येईल तशी आम्ही रणनीती करू. आमच्या समोर काय काय येईल त्याप्रमाणे रणनीती निश्चित करू. चला आणखी काय झालं? धन्यवाद, थँक्यू. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख सोबत विशाल गायकवाड, परभणी.